नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मल्टीग्रेन पिठाची आपण भाकरी, चपाती, त्यानंतर घावण खाल्लेले आहे. आज जो पदार्थ मी बनवणार आहे मल्टीग्रेन पिठाचं बनवणार आहे. संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला पोळी भाजी वरण भात खायचं नसेल तर हा हेल्दी पदार्थ तुम्ही नक्कीच खाऊ शकता. असा पदार्थ आहे, खूप वेळ लागत नाही. घरामध्ये असलेल्या वस्तूंमध्येच आपण हा पदार्थ बनवू शकतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मल्टीग्रेन पीठ हे मी नेहमी दळून ठेवत असते घरामध्ये. तर मी हे प्रमाणाचं घेतलेलं आहे. 1 किलो याच्यामध्ये तांदूळ आहे आणि त्यामध्ये मी 100 ग्राम मी सर्व प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. उडदाची डाळ सुद्धा याच्यामध्ये आहे, तूर डाळ आहे, मूग डाळ आहे, अशा डाळी, चणा डाळ पण आहे. आणि इथे मी 1 चमचा ह्याच्यामध्ये जिरं घेतलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित साफ करून आणि हे दळून घेतलेलं आहे. तर हे दळण आपलं जे रेग्युलर आपण चपातीसाठी वगैरे पीठ घेतो तसंच हे बारीक इथे मी दळलेलं आहे. डाळींचं प्रमाण तुम्ही याच्यामध्ये जास्त सुद्धा घालू शकता. मी 1 किलोला 100 ग्राम डाळी इथे वापरलेल्या आहे आणि मोठा 1 टीस्पून भरून मी इथे जिरे घातलेले आहे. तर आपल्याला आता हे पीठ खूप जास्त घ्यायचं नाहीये. तुम्हाला ज्या प्रमाणामध्ये इथे हे बनवायचं असेल त्या प्रमाणामध्येच तुम्ही इथे हे पीठ घेऊ शकता. कारण हा जो पदार्थ आहे हा भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये तयार होतो. एक छोटीशी वाटीभर मी हे पीठ घेतलेलं आहे. एवढंच मी हे मल्टीग्रेन पीठ इथे घेतलेलं आहे. एका पातेल्यामध्ये मी 1 वाटी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी आपल्याला मेजरमेंट नाहीये, गरम पाणी फक्त आपल्याला पाहिजे. पाणी आपलं इथे छान गरम झालेलं आहे. पाणी गरम झालं. आपण हे वाटीतलं जे पीठ आहे एका डिश मध्ये घेतलेलं आहे. याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. खूप जास्त मीठ नाही घालायचं. आपलं जेवढं पीठ असेल तेवढ्या अंदाजाने फक्त 1 चिमटी मी इथे पीठ घातलेलं आहे. गॅस बंद केला मी. या पिठामध्ये आपल्याला हे पाणी टाकायचंय आणि मिक्स करायचंय. गरम आहे त्यामुळे आपण हे मिक्स करताना कालथ्याचा किंवा चमच्याचा वापर करायचा आहे. खूप जास्त पातळ आपल्याला हे करायचं नाही, कारण आपल्याला जसं आपण चपातीचं पीठ मळतो त्याप्रमाणे आपल्याला हा उंडा इथे मळून घ्यायचा आहे. तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये हा पदार्थ बनवू शकता. पाणी कमी पडलं तरी चालेल, पण जास्त इथे घेऊ नका, कारण गरम पाण्यामध्ये ऑलरेडी सगळीकडे पाणी लागतं. त्यामुळे हे पिठाचा गोळा छान आपला मळला जातो. हे पीठ थोड्या वेळ थंड होईपर्यंत असंच आपण बाजूला ठेवू. एवढंच पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. एवढं असं भिजेल एवढंच फक्त आपल्याला इथे वापर पाण्याचा करायचा आहे आणि थंड झाल्यानंतर याचा गोळा मळायचा आहे. पीठ कमी प्रमाणामध्ये लगेच थंड झालं. मस्त आपण हा गोळा इथे मळून घेतलेला आहे. बघा, स्टीमरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मी घातलेलं आहे पाणी 2 ग्लास आणि गॅस सुरू केलेला आहे. दुसरं हे भांडं मी इथे घेतलेलं आहे. इथे मी एक साचा घेतलेला आहे. साच्यामध्ये ही जाड चाळणी घ्यायची आहे. थोडंसं तेल आपल्याला ब्रशवर थोडंसं तेल लावलेलं आहे. या भांड्याला आतून लावायचं आहे आणि हे जे सिमरची आपण चाळणी घेतलेली आहे त्याला सुद्धा ब्रशच्या सहाय्याने तेल लावून घ्यायचे. जो गोळा आहे आपण मळून घेतलेला या साच्यामध्ये आपण भरलेला आहे. यावरती दुसरं हे लावून इथे मला जाड अशा शेवया पाडून घ्यायच्या आहेत. शेव म्हणू शकता. एवढ्या स्टीमरच्या भांड्यातलं पाणी आपलं उकळलेलं आहे. ही चाळणी आपल्याला ह्याच्यावर ठेवायची आहे आणि झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण बघणार आहे. 5 मिनिट झालेले आहेत. याच्यावरती ब्रशला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. परत आता आपल्याला 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवायचं आहे. इकडे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. 1 टीस्पून मी घातलेलं आहे तेल. तेल छान इथे गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे. मक्याचे दाणे 3 टीस्पून आहे. छोटी अर्धी वाटी मी इथे मक्याचे दाणे घातलेले.
ते व्यवस्थित भाजायचे आहे. भाजलेले शेंगदाणे येते 10 मिनिटं झालेले आहेत. इथे नूडल्स आपले व्यवस्थित तयार झालेले आहेत. गॅस मी बंद केला. हे बघा, शिजल्या नसतात तर ते चिटकलेले असतात, तर हे असं उघडून बघायचं. मोकळ्या मोकळ्या होत असल्या तर इथे आपले नूडल्स हे तयार झालेले आहेत. दाणे इथे व्यवस्थित भाजलेले आहेत. वाटीभर मी इथे घेतलेली आहे ही भाजी, ही तयार करून मी घेतलेली आहे. याच्यामध्ये मोड आलेले मटके आहे, कोबी आहे, कांदा, लसूण आणि कढीपत्त्याची इथे फोडणी घालून ही भाजी मी तयार करून घेतलेली आहे. तर तुम्ही या भाजीऐवजी कुठलीही फळभाजी इथे घेऊ शकता. एक वाटीभर इथे भाजी मी घेतलेली आहे. कोथिंबीर, भाजीचं पॅन खाली घेतलेलं आहे. एकदम मोकळे मोकळे शेव आपण पाडून घेतलेले आहेत, ते एकदम छान मोकळे मोकळे झालेले. जास्त प्रमाणामध्ये पण तुम्ही हे करू शकता. घरच्या घरी इन्स्टंट आपण मिक्स पिठाच्या पौष्टिक हे नूडल्स इथे बनवू शकतो. यामध्ये अजून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकू शकता. या नूडल्स अजून आपल्याला छान चटपटीत आणि बनवण्यासाठी अजून आपण इथे काही याच्यामध्ये घालणार आहोत. अर्धा टीस्पून मी इथे घालते खजुराची चटणी आणि अर्धा टीस्पून इथे घालणार आहे शेजवान चटणी. तिखट जास्त असेल तर तुम्ही इथे तिखटाचं प्रमाण बघून आणि घ्या. माझ्या चॅनलवरती खजुराची चटणीची आणि शेजवान चटणीची रेसिपी मी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथे वापरणार आहे नूडल्स मध्ये टाकतात डार्क सोया सॉस, थोडासा घेणार आहे, अर्धा टीस्पून आहे फक्त. बाहेरचे नूडल्स आपण आणून खातो तर त्या मैद्याच्या असतात. हे हेल्दी नूडल्स आपण करून खाऊ शकतो. नक्की करून बघा. या नूडल्सची चव अतिशय छान आहे आणि मस्त आता इथे वास सुटलेला आहे. भाज्यांचं प्रमाण तुम्ही यापेक्षा जास्त सुद्धा इथे घेऊ शकता. तुम्हाला आवडतील त्या भाज्यांचं प्रमाण तुम्ही इथे जास्त कमी करून आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता. एकदम हेल्दी टेस्टी घरच्या घरी आपल्या ह्या नूडल्स आपल्या तयार झालेल्या आहेत. खूप कमी वेळामध्ये आपल्या नूडल्स घरच्या घरी आपण बनवलेल्या आहेत. ह्या खूप छान लागतात, चटपटीत. ह्याच्यामध्ये आपण जे गोड आंबट चटणी टाकलेली आहे, सॉस आहे, तिखटाचंही प्रमाण आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घेऊ शकता. मोड आलेल्या घ्या, पालेभाज्या घ्या किंवा फळभाज्या घ्या. जास्त प्रमाणामध्ये पण तुम्ही भाज्या इथे वापरू शकता. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट जरूर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारचे रेसिपीज आहेत, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही चेक करू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, इतरांना शेअर करा आणि होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.